जुनाविडी घरकुल पवननगर प्रभाग क्रमांक 11 येथे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे येथील नागरिक व रहिवाशांना चक्क नरक यातना भोगाव्या लागत आहेत। या ठिकाणी रस्ते व लाईट या मूलभूत सुविधा सुद्धा येथील नागरिकांना पुरवण्यात संबंधित नगरसेवक, आमदार व प्रशासन आजपर्यंत अपयशी ठरले। येथील प्रतिनिधींच्या नियोजन शून्य व निष्क्रिय कारभारामुळे येथील नागरिकांना जिवंतपणीच नरक यातना भोगाव्या लागत आहेत। पावसामुळे येथील रस्त्यावर व घरामध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक हैराण झाले। त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन धोका निर्माण झाला। वारंवार संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना सांगूनही दखल घेतली जात नाही। त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी व जिल्हा संपादक महबूब शेख यांना संपर्क साधला। त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला। लवकरात लवकर या समस्या सोडवल्या नाही तर या भागातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र लोकराज्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी महबूब शेख, जिल्हा प्रतिनिधी। आपण आलेले आहोत पवननगर प्रभाग क्रमांक 11। जाणून घ्या पुढील मी महेश यांना किती वेळा तर भेटलो, मी घरी जाऊन पण भेटलो, किती वेळा तर भेटलो गेलो, पण आमचं काय इथलं पवननगरचं कामच केलं नाही। फक्त मोमीनगरचं काम करतात, हे रोडचं काम, डेरणीचं काम, पाणी, लाईट, आमच्याकडे कायच व्यवस्था नाही आमच्या। आणि लहान लहान मुलं सगळ्यांना डेंगू बिंगू दुनियाचा आजार व्हायला, ताप यायला, ते दवाखान्याचं 20-20 हजार रुपये बिल कुठलं भरायचं आम्ही? गोरगरीब लोक, गोरगरीब वस्ती आहे इथं। फक्त रोडचा प्रॉब्लेम, फक्त रोड करून जाऊन आम्ही भेटलो। अण्णाच्या मुलांचे लग्न होते ना, तेव्हा काय म्हणले, एक 10 दिवस जाऊ द्या। आम्ही 10 दिवसानंतर आम्हाला फोन करा, आम्ही येऊ, बघू, करू म्हणले। आता 10 दिवसांनी फोन लावले, काय त्यांचा पण काय फोन काही लागत नाही। आतापर्यंत आले, एक वेळेस आले, असंच बघितले, सगळ्यांना गोळा केला, आम्ही बोललो, सगळेजण सांगितले हा म्हणले, करूया म्हणले, झालं। आता सगळे राऊंड सगळीकडे रोड झाले, पण हे इथं 2-3 गल्ल्या काय झाले? मग आता किती वर्ष आम्ही येऊनच इथं 25-26 वर्ष झालं। आता हे एवढंच आहे, आतापर्यंत काय नाही। हाय काय झाले केले त्यांनी, कसं केले, लाईट केले, ही रोड केले, ड्रेनेज केले, पण एवढं 4 गल्लीला रोड करायला काय झालं? इथं काय माणसं राहत नाही का आम्ही? आता लास्टला आम्हाला इथं मदत पडत जाते कुठं? मग त्यांनी म्हणते तिकडे गेलं, त्यांनी म्हणतात माझे हात नाही, मग ह्यांनी म्हणतात माझे हात कुणाचे, कुणाला विचारायचा कुठं हात कुणाचे? जल्दी बड़ा को फिर वो दिखाते हैं, लटा का खंबे का चलने फिरने चिक्कड़ चिक्कड़ बहुत होता है। डेंगू मच्छर होते हैं, बीमार पड़ते बच्चे, वो इसको हमें खर्चा करने उठाने, गरीब गोरा कहाँ से कर लेगा? और सड़क का तो कहते दिन से उनके काम पर उनके ऑफिस तक जाको ऐसे हमें तब जाने को लेको कुछ भी करे नहीं उन्होंने। पहले रोड़ा करो, रोड़ा करे नहीं, 1 साल करते हो, 1 साल करते हमारे रोड़ा मेट गया और इसने रोड़ा घर में पानी रोड़ा कर और इसने हमारे हाथ होती है, 1 साल 2 साल होते इसमें जो हमारे हाथ कितने साल हुआ? 25 साल से फिर से नहीं, 1 साल 2 साल 1 साल अच्छे सरकार को जब बहुत तकलीफ है, बड़े भी लड़े, नंडा भी लड़े, कौन से भी नहीं आते, कौन भी आते मतदान चालू करते निकल जाते, किसे डालते कि उनको देखते बढ़ते। क्या इधर कैमरा रोड़ा नहीं हो रहा है, क्योंकि मेरे बच्चों को डेंगू हो रही है। 25 साल से रहने को इधर का रोड नहीं, उधर का रोड नहीं, सब चौधरी के रोड़ा हुई, हम मतलब रोड नहीं हुआ, पानी ठहर के बच्चों को डेंगू हो रही है, बीमार बच्चे पड़ रहे हैं। क्या इलाज है? क्या करते क्या हमारे जो दिए अर्जी दिए, 2-4 बार गए, मिले, बात करे, पूछे, हाँ लाते हैं, 2-4 दिन में आते हैं, खड़क छटते हैं, कौन बोले क्या छटते हैं, कौन बोले क्या छटते हैं, क्या इस ध्यान नहीं देते, खाली आते हैं, आते नहीं, उन्हें पूछते भी नहीं। एक बार आप खलास खड़क लाभ छोड़ते, बोले खड़क भी नहीं, डंपर नहीं, क्या नहीं, खड़क देखो अगर ऊपर रहेगा ना डंपर हम बेचते, हाँ डंपर हम खड़क हम ही देखो डंपर बेचते। अब ऐसा कैसे हम क्या करें? ऐसा कर रहे काम करें तो ठीक है, नहीं तो हम आंदोलन करने वाले। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।